यूपी सरकार राज्यात तुरुंगात टाकलेला आहे। महाराष्ट्रात तो पॅटर्न जर कोणी लावत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला छेद देत आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, विरोधी पक्षनेताच नाही सर अजून सभागृहाला। ही सुद्धा स्वातंत्र्याची गळचेपीच आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचेपी आहे ना। त्याच्यावरती कोणी बोलते का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं। मुख्यमंत्र्यांनी काल जयकुमार गोरे यांची भलामण केली। पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना कोणता छंद किंवा व्यसन जडलेलं आहे की अपराधी आणि गुन्हेगार मंत्र्यांच्या आणि सहकाऱ्यांना पाठीशी घालायचं? मला गंमत वाटते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची। कोणत्याही चोराला ते पाठीशी घालतात आणि त्याची भलामण करतात आणि विधानसभेमध्ये तद्दन खोटी माहिती देतात। सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नाही किंवा पोलीस कोठडीत झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं। पण नंतर जो अहवाल आला त्या संदर्भातला त्यात स्पष्ट म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री तोंडावर पडतायत। जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्री